महाराज एका मुलाची आई वाढली आणि आई वाढल्यानंतर त्या ठिकाणी महाराज पोरगं बाहेर संभाजीनगरला हॉस्टेलमध्ये शिकण्याकरता पाठवलं. आई वाढली आणि बापाचं एकच स्वप्न होतं, माझ्या बाळाला मी बँकेचा साहेब करणार आहे. माझ्या बाळाच्या डोक्यावरून आईचा हात नाही, पण मी पण एक बाप आहे. मी आई सुद्धा होऊ शकतो आणि मी बाप सुद्धा होऊ शकतो. पोराला संभाजीनगरला शिकायला पाठवल्यानंतर बापाने दुसऱ्याच्या घरी बोलबोलतरी करावी, दुसऱ्याच्या बगीच्यामध्ये कामं करावेत. अरे नाईटला एका हॉटेलवर कामाला जावं, एका कुठतरी दुसऱ्या ठिकाणी कामाला जावं. त्या ठिकाणी महाराज हळूहळू 10-12 वर्षानंतर पोरगं चांगलं शिकल्यानंतर त्या ठिकाणी बापाच्या हातात पत्र आलं. त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं, बाबा आज तुमच्या कष्टाचं चीज झालं हो बाबा, आज मी बँकेचा साहेब झालो बाबा. बापाच्या डोळ्यात आसूच्या धारा निघायला लागल्या. बाप म्हणतोय, देवा हे पांडुरंगा, अरे लहानपणी लेकराच्या डोक्यावरून आईचा हात नव्हता रे, पण देवा तू त्याच्या डोक्यावर हात ठेवला, माझा पोरगा बँकेचा साहेब झाला. पण देवा खरं सांगू का देवा, फक्त माझ्या मुलांनी मला एकदा फक्त बाबा म्हणून आवाज द्यावा, माझं जीवनाचं सोनं झाल्याशिवाय महाराज मी समजणार नाही. त्यावेळेला बापाने पेढे घेतल्यानंतर आपल्या भाऊबंदीकडे जावं आणि भावांकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी भाऊबंदींच्या हातात पेढा द्यावा. हो दादा माझा बाळ्या आहे ना बँकेचा साहेब झाला, हो घ्या पेढे, तोंड गोड करा. हो मावशी माझा बाळ्या बँकेचा साहेब झाला, तोंड गोड करा. महाराज त्या बापाने सगळ्यांचं तोंड गोड केलं. बापाची फक्त एकच अपेक्षा होती, माझ्या बाळ्याने फक्त मला बाबा म्हणून आवाज द्यावा. त्या ठिकाणी बापाने तो संभाजीनगर मधला पत्ता घेतला. संभाजीनगरमध्ये बाप गेल्यानंतर डोक्यावर फेटा, मळकटलेला धोतर, फाटलेला नेहरू आणि एका रिक्षावाल्याने ते कार्ड दाखवलं. सांगितलं, बाबा या साहेबांचा बंगला कुठं आहे? बाबा मला त्या साहेबाचा बंगला माहित आहे, हो त्या साहेबाचं ऑफिस मला माहिती आहे. महाराज त्या ठिकाणी त्या साहेबाच्या ऑफिस पर्यंत ती रिक्षा पोहोच झाली. बाप रिक्षातून उतरल्यानंतर त्या ठिकाणी बाप त्याच्या कॅबिनकडे बघतो, आपल्या मुलाला फिरत्या खुर्चीवर फिरताना बापाचं अंतकरण ढासळलं. हे देवा, अरे तुम्हाला सर्व काही दिले रे, फक्त माझ्या बाळ्याने फक्त मला बाबा म्हणून आवाज द्यावा, माझं जीवन त्या ठिकाणी मी संपवणार आहे. त्या ठिकाणी त्या पोराच्या हातात फायली होत्या. बापाच्या डोळ्यात आसूच्या धारा निघून लागला. देवा अरे काय माझ्या कष्टाचं चीज केलं रे देवा, मला दुसरी काहीच अपेक्षा नको, फक्त मला एकदा बाबा म्हणून आवाज द्यावा एवढीच अपेक्षा. माझा जीव माझा प्राण त्या ठिकाणी मी संपवून टाकेन. त्यावेळेला त्या बँकेच्या साहेबाचं लक्ष गेल्यानंतर त्या ठिकाणी साहेबाने पाठ फिरवली. साहेबाचा पी आल्यानंतर पीने सांगितलं, हो साहेब ते बाबा बघा ना, सकाळी 8 वाजेपासून ते बाबा बसलेले आहेत, काय काम आहे बघा. त्यांनी बघितलं, त्यांनी विचार केला, अरे हा तर आपला बाप आहे, मी बँकेचा साहेब आहे. जर मी माझ्या एवढ्या टॉप रूम मध्ये जर मी याला माझा बाप म्हटलं, माझी इज्जत कमी होईल. तेव्हा त्या साहेबांनी सांगितलं, अहो लक्ष देऊ नका, तो माझ्या कामाचा नौकर आहे. बापाला काय वाटतं असेल, दादावर संपत्ती जरूर कमवा, संपत्ती कमवली पाहिजे, पण संपत्ती कमवण्याच्या भानगडीत तुमची संतती बिघडू नये. तुम्हाला वाटत असेल ना माझ्या मुलाने म्हातारपणी माझा सांभाळ केला पाहिजे, मला सुनबाई चांगली भेटली पाहिजे, माझी सेवा केली पाहिजे, माता मौलांना हात जोडून विनंती करतो, आपण सुद्धा या ठिकाणी आपल्या लेकरांना चांगले संस्कार नाही लावले तर आपला जन्माला येऊन दादा काही उपयोग नाही. काल भैरवनाथांच्या मंदिरासमोर नारदाच्या गादीवर उभा राहून सांगतो, अरे 4-4, 5-5 पोरांना बाप सांभाळायची धमक ठेवतो. एक बाप 4-4, 5-5 पोरांना सांभाळायची धमक ठेवतो, पण 4-4, 5-5 पोरं एका बापाला सांभाळू शकत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांची काय दादा. माय बापाची सेवा करा. माय बापासारखं दैवत तुम्ही आषाढी वारीला पंढरपूरला जाऊ नका, आळंदीला जाऊ नका, तीर्थयात्रेला जाऊ नका, अहो काशीला जाऊ नका, प्रयागला जाऊ नका, वृंदावन जाऊ नका, मथुरा जाऊ नका, आग्रा जाऊ नका. तुम्ही सकाळी उठल्यानंतर घरातून निघण्याच्या अगोदर आपल्या आई वडिलांचा नमस्कार करा. जगाची कुठली ताकद तुम्हाला अडवू शकत नाही.